कवितेचं नाव आहे वर्तमान काळ जगताना, सध्याचा काळ जगताना. कवी आदी मोहन बारकू जानकीबाई गुहे. वर्तमान काळ जगताना, सध्याचा काळ जगताना, भविष्याकडे बघताना, भूतकाळाकडे बघताना. माणूस जगत असतो जीवन आपापल्या परीने. माणूस जगत असतो जीवन आपापल्या परीने, सुखाच्या हारीने, दुःखाच्या हारीने. वर्तमान काळात जगताना माणूस भविष्याचा विचार करतो. वर्तमान काळात जगताना माणसाला वेळ भेटेल, निवांत भेटेल तेव्हा तो भविष्यात जातो. भविष्यात जाताना तो खूप खोल जात असतो. तो खूप खोल जात असतो, एवढं की आईच्या पोटात असताना एकटाच असतो. पोटामध्ये बागडताना लाथा मारत असतो आईला पोटातल्या पोटात. ही जाणीव असते ओठातल्या ओठात. ते जीवन त्याचं असतं एकट्याचं. तेव्हा तो एकटा असतो आईच्या पोटात. जन्म घेतो नंतर होतो तो फक्त आईवडिलांचा, कुटुंबाचा. आणि तो हळूहळू वाढू लागतो निसर्गाने नियमानुसार. तो जीवन जगत असतो. नियमानुसार तो जीवन जगत असतो. खूप काळ जगतो. खूप काही घडामोडी होतात आणि माणूस जगता भविष्याकडे पाहत असतो. प्रत्येक माणसाचे भविष्य काय असते कुणास ठाऊक, काय माहिती. तरी पण तो भविष्यामध्ये रमत असतो. त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला भविष्य काळ पडला आहे. काल आज उद्या पण उद्याचा भरोसा काय आहे. पण उद्याचा भरोसा काय आहे हे त्याला माहीत नसताना तो भविष्याकडे पाहत असतो. तो भविष्याकडील स्वप्न मोठमोठी छोटी. पण वर्तमान जगताना कधी त्याचा तो इतिहास विसरत असतो. इतिहास हा खूप गहन असतो आणि प्रत्येकाचा इतिहास हा खूप वेगवेगळा असतो. इतिहास हा माणसाला शिकून जातो. इतिहास हा माणसाला भविष्यात काय करायचे आहे, काय घडवायचे आहे शिकून जातो. पण माणसं विसरतात, वर्तमान काळात रमतात आणि भविष्याचा वेध घेत जीवन जगतात. जसा मोठा होतो परिवाराचा तो घटक असतो. जसा मोठा असतो तो परिवाराचा घटक असतो. जसा तो मोठा होत जातो तसा तो